तर मित्रांनो, तुमच्याकडे असे तुमच्या फॅमिलीचे किंवा तुमचे जुने फोटो असतील तर तुम्ही पण त्यांना अशा HD क्वालिटीमध्ये बनवू शकता. कुठल्याही फोटोला यापासून अशा HD क्वालिटीमध्ये कसं बनवायचं ही सगळी प्रोसेस स्टेप बाय स्टेप सांगणार आहे आणि यामध्ये तुम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशनची गरज लागणार नाही. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला सर्वात आधी तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये तुम्हाला क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. तर इथे मी ऑलरेडी क्रोम ब्राउझर ओपन केलेलं आहे. क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथे सर्च बारमध्ये जेमिनी हे नाव ॲज इट इज सर्च करायचं आहे. जेमिनी आणि तुम्हाला सर्च करायचं आहे. ओके, सर्च केल्यानंतर तुम्हाला जेमिनीचा काही अशा प्रकारचा युजर इंटरफेस पाहायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला इथे साइन इन बटनावरती क्लिक करायचं आहे. साइन इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जे पण काही तुमचे ईमेल ID आहेत किंवा तुमचे जे पण गुगलचे अकाउंट आहेत ते तुम्हाला इथे पाहायला मिळतील. ते पाहायला मिळाल्यानंतर तुम्हाला तुमचं कुठलंही एक अकाउंट इथे सिलेक्ट करायचं आहे. अकाउंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या गुगलचा म्हणजे जो तुमचा अकाउंट बनवताना जे तुम्ही पासवर्ड यूज केला होता तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे. मी माझा इथे पासवर्ड टाकतो. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला इथे नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमचं ॲक्च्युअलमध्ये जे जेमिनी आहे त्याच्यामध्ये तुमचं अकाउंट साइन इन होईल आणि तुम्हाला काही अशा प्रकारचा युजर इंटरफेस पाहायला मिळेल. यामध्ये तुम्हाला खूप सारे वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. क्रिएट इमेज, फॉलो आयपीएल, वेगवेगळ्या गोष्टी त्यामध्ये तुम्ही तुमचे व्हिडिओज इमेज वगैरे बनवू शकता. तर आपल्याला फोटोज बनवायचे आहेत, जे की जुने फोटो नवीन बनवायचे आहेत. तर यासाठी तुम्हाला प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे. प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचे वेगवेगळे ऑप्शन पाहायला मिळतील. त्यामध्ये तुम्हाला अपलोड फाईल्सवर क्लिक करायचं आहे. अपलोड फाईल्सवरती क्लिक केल्यानंतर जे पण तुमचे जुने फोटो आहेत ते तुम्हाला जुन्यातून HDमध्ये बनवायचा आहे, तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. ओके, सर इथं माझ्याकडे 3 फोटो आहेत. मी तुम्हाला तिन्ही फोटो इथे HD म्हणून दाखवणार आहे. यासाठी मी इथे हा पहिला फोटो सिलेक्ट करत आहे. हा फोटो सिलेक्ट केल्यानंतर इथे मी ओपनवरती क्लिक करतो आणि काहीच वेळात हा फोटो इथे अपलोड होईल. जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर हा फोटो लवकर अपलोड होईल आणि म्हणजे तुमचं काम लवकर होईल फास्ट. ओके, सो हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर तुम्हाला जे काही प्रॉम्प्ट मी ह्या व्हिडिओमध्ये जे काही प्रॉम्प्ट मी वापरत आहे ते सगळे प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा व्हॉट्सअप चॅनलवरती मिळून जातील. तर सध्या जे काही प्रॉम्प्ट मी यूज करणार आहे ते प्रॉम्प्ट सगळे मी इथे नोटपॅडवरती लिहिलेले आहेत आणि हेच प्रॉम्प्ट मी तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनलवरती पण देईल. हा जो प्रॉम्प्ट आहे ॲज इट इज तुम्हाला कॉपी करायचा आहे. याचबरोबर इथे तुम्हाला प्रॉम्प्ट नंबर 2 आणि प्रॉम्प्ट नंबर 3 असे वेगवेगळे 3 प्रकारचे प्रॉम्प्ट मी दिलेले आहेत. तर यामध्ये तुम्हाला पहिला प्रॉम्प्ट जो आहे तो ॲज इट इज कॉपी करायचा आहे. आता मी इथं हा कॉपी केलेला आहे आणि तुम्हाला परत जो फोटो तुम्ही जेमिनीमध्ये अपलोड केलेला आहे तिथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक कराल तर इथे थोडा वेळ लागेल. जे तुमचा फोटो जे ॲक्च्युअलमध्ये जो तुमचा हा फोटो जुना आहे, जे गुगल जेमिनीचे जे सर्व्हर आहे तिथे तो अपलोड होतो आणि यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल. ओके, कारण ते प्रोसेसिंग करतं. इथे तुम्ही बघू शकता इथे प्रोसेसिंग होत आहे आणि जो हा फोटो आहे तुमचा तो ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला खूप HD पाहायला मिळेल. त्यासाठी तुम्हाला थोडा वेळ थांबायचा आहे. जसं की मी सांगितलं होतं की जर तुमचं इंटरनेट खूप फास्ट असेल तर ही प्रोसेस फास्ट होईल. जर तुमचं इंटरनेट स्लो असेल तर इथे तुम्हाला वेळ लागू शकतो. ॲक्च्युअलमध्ये जो आपण हा प्रॉम्प्ट दिलेला आहे हा प्रॉम्प्ट सगळं जेमिनी रीड करतं आणि जो फोटो आहे, जो रिशेप आहे म्हणजे तुमचा चेहरा वगैरे बदलू नये, काही होऊ नये, ॲज इट इज सगळ्या गोष्टी राहावं तसं त्यासाठी तुम्हाला इथे थोडा वेळ थांबायचा आहे. ओके, ॲटलिस्ट 1 ते 2 मिनटं तुम्हाला इथे थांबावं लागेल जर तुमचं इंटरनेट चांगलं नसेल तर. तर तुम्ही इथे बघू शकता आपला फोटो तयार झालेला आहे. जो जुना फोटो होता तो कसा आहे आणि आता जो नवीन बनलेला आहे म्हणजे HD क्वालिटी झालेला आहे तो कसा आहे. तर यामध्ये तुम्ही डिफरंट करू शकता. ओके, सो आता पहिला फोटो मी दाखवतो. हा फोटो बघा किती जुना होता आणि आता आपण हा प्रॉम्प्ट वापरून जो फोटो बनवला आहे तो किती HD आहे. सो अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे फोटो HDमध्ये बनवू शकता. आता याचबरोबर मी तुम्हाला अजून एक फोटो इथे HDमध्ये तयार करून दाखवतो. तर यासाठी तुम्हाला परत एकदा प्लस बटनावरती क्लिक करायचं आहे. प्लस बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा अपलोड फाईल्सवरती क्लिक करायचं आहे आणि हा जो सेकंडवाला फोटो आहे आता हा मी इथं चूज करतो आणि ओपनवरती क्लिक करतो. तीच प्रोसेस तुम्हाला रिपीट करायची आहे, काहीच करायचं नाही. तुम्ही दुसरे पण प्रॉम्प्ट यूज करू शकता. मी तुम्हाला तो पहिला जो प्रॉम्प्ट आहे तोच इथे यूज करून दाखवणार आहे. तर हा जो प्रॉम्प्ट आहे मी परत एकदा कॉपी करतो आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा प्रॉम्प्ट तुम्हाला यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याचबरोबर आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती भेटून जाईल. हा कॉपी केल्यानंतर तुम्हाला इथे परत एकदा पेस्ट करायचा आहे. ओके, पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. ही प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉपमध्ये, टॅबलेटमध्ये जे पण काय आहे तुमच्याकडे त्यामध्ये तयार करू शकता. ओके, तर इथे तुम्हाला कुठल्याही ॲप्लिकेशनची गरज नाही लागणार. फक्त तुम्हाला 1-2 मिनटं थांबावं लागेल आणि ही प्रोसेस स्टेप बाय स्टेप फॉलो करायला लागेल, ज्यामध्ये तुम्ही असे वेगवेगळे फोटो बनवू शकता. ओके, सो
आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला नवीन जो फोटो आहे आपण जो दिलेला आहे तो पण HD मध्ये तयार होत आहे. जर तुम्हाला जेमिनीची ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायची असेल तर तुम्ही ती इन्स्टॉल बी करू शकता. प्ले स्टोरवरती तुम्हाला भेटून जाईल. आणि इथे तुम्ही बघू शकता आपला फोटो जो होता तो एकदम HD मध्ये तयार झालेला आहे. आता हा आपला तयार झालेला फोटो आहे आणि जो आपला पहिला फोटो होता यामध्ये तुम्ही डिफरन्स बघू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे जुने फोटो तुमच्या आजी-आजोबाचे तुमचे किंवा कोणाचेही अशा HD क्वालिटीमध्ये बनवू शकता. जर तुमच्याकडे खूप जुने पुराणे फोटो असतील तर मोबाईलमध्ये त्यांचा फोटो काढून तुम्ही अशा प्रकारे HD मध्ये बनवू शकता आणि त्यांची फ्रेम वगैरे पण बनवू शकता.